संभाजीनगरच्या वाळूज येथील सनशाईन एंटरप्राइज कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। सिंधुदुर्गातल्या किनाऱ्यावरती होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा, पुण्यातल्या मोदी बागेत खलबतं, मात्र प्रकाश आंबेडकरून भेटीचा इन्कार। रेव पार्टीवर ठाणे पोलिसांची धडक कारवाई, एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई। थर्टी फर्स्ट करा पण दमाने आणि संयमाने, मुंबईमध्ये 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी, फटाके, बँड आणि लाऊडस्पीकर्सनाही मनाई। नववर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारी मुंबई पोलिसांच्या सुमारे 16 बोटी तैनात, प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी, तर मद्यप्रेमींवर करडी नजर। अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार, परिसरात नाकाबंदी, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। राज्यातल्या 40 दुष्काळी तालुक्यांना दिलासा, कर्जवसुलीला स्थगिती आणि पुनर्गठनाचे आदेश। नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील प्रमुख मंदिरं आज दिवसभर खुली राहणार, सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी। नव्या वर्षात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता, विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी, ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 70 पैसे दरवाढीचा भुर्दंड। प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यातील रेशन दुकानदार मेमुदत संपावर, बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही सहभाग। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली, दिल्लीपेक्षाही मुंबईमध्ये सर्वाधिक प्रदूषण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।